झटपट होणारी मटकीची उसळ। इथे मी मटकी रात्रभर भिजत घातली होती। कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तेल घातलंय। त्या तेलामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं तोडून घातली, 1 हिरवी मिरची घातली आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले। आता कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा मस्त परतला गेला आहे। भिजलेली मटकी घातली आणि मटकी आपल्याला आधी शिजवून घ्यायची, कुठलेच मसाले न घालता। त्याच्यासाठी मी एक ताटली ठेवली आहे, ताटलीमध्ये अर्धा कप पाणी घातलं। तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटात मटकी छान शिजलेली आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी अधिक करू शकता। मी अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ घातलंय। परतून घेतलं, त्याच्यानंतर वरतून टोमॅटो घातला आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते, कोथिंबीर शिवरून घेते वरतून आणि त्याच्यानंतर 5 मिनिटं परत शिजवून घेणार आहे आणि आपली गरम गरम अशी मटकीची उसळ तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।